नमस्कार. महाराष्ट्रातील सर्व कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, तुमच्याकरिता एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. सर्वांचे थकीत देयके 25 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन सादर करण्याबाबत परिपत्रक निघालेलं आहे. काय आहे सविस्तर जाणून घ्या. आवडल्यास लाईक शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर कर्मचाऱ्यांची थकीत देयके ऑनलाईन पद्धतीने दिनांक 25 सप्टेंबर 2024 पर्यंत सादर करण्यासंदर्भात माननीय शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या दिनांक 12/9/2024 रोजीच्या संदर्भातील पत्रानुसार जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्यामार्फत 20/9/2024 रोजी महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे. सदर परिपत्रकानुसार सदर जिल्हा परिषदेच्या शाळांमधील कार्यरत तसेच सेवानिवृत्त शिक्षक कर्मचारी, केंद्र प्रमुख, सेवानिवृत्त मयत कर्मचारी व 6वा 7वा वेतन आयोगाचा फरकाचा हप्ता तसेच पदोन्नती, वेतनवाढ, निवड श्रेणी, वरिष्ठ श्रेणी, शिक्षक सेवक मानधन भत्ता फरक, निलंबन, बडतर्फ कालावधी फरक, न्यायालयीन प्रकरणे, नियमित वेतन श्रेणी फरक व इतर सर्व प्रकारचे वेतन संबंधित थकबाकी देखील शालार्थ प्रणालीमधून 25 सप्टेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने सादर करण्यासंदर्भात जिल्हा स्तरावरून थकीत देयके ऑनलाईन सादर करण्याबाबत शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या 12 सप्टेंबर 2024 संदर्भातील परिपत्रकानुसार निर्देश देण्यात आलेले आहे. सदर परिपत्रकाच्या अनुषंगाने जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत पंचायत समिती हायस्कूल अंतर्गत सेवानिवृत्त झालेले शिक्षक, केंद्रप्रमुख कर्मचारी यांचे कार्यरत सेवानिवृत्ती शिक्षक कर्मचारी, केंद्रप्रमुख, सेवानिवृत्त मयत कर्मचाऱ्यांचे 6वा 7वा वेतन आयोगाचा फरकाचा हप्ता काढण्यात यावा. तसेच माहे जानेवारी 2024 ते जून 2024 पर्यंतचे महागाई भत्ता फरकाचे देयके शालार्थ प्रणालीमधून 2 टॅब्समधील पेंडिंग बिल या सुविधेचा उपयोग करून जिल्हा स्तरावर ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. यामुळे हे जे सर्व थकीत देयके आहेत जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांना लवकरच प्राप्त होतील. त्यासंबंधाचं हे परिपत्रक शिक्षणाधिकारी चंद्रपूर यांचं आहे. तुम्ही स्क्रीनवर स्क्रोल करून वाचू शकता. काही अडचण असल्यास कमेंट्स करून लिहा. बातमी आवडली असेल पटकन लाईक शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा असेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.